जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास गंगापूर तालुका सगळ्यात मोठी हायटेक ग्रामपंचायत समजली जाणारी जोगेश्वरी आपण बघू शकता। त्याची मागणी होती जवळपास 2-3 वर्षापासून त्याचे प्रयत्न चालू होते आणि ते ग्रामपंचायत विभक्त झालेली आहे। विभक्त झाल्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे आनंद झालेला आहे। तर आपल्यासोबत एक पाटील साहेब काय सांगाल? माझं नाव रामचंद्र छत्रपती पाटील, राहणार बापूनगर कमलापूर येथील रहिवासी असून आम्ही गेल्या 2014-15 पासून ग्रामपंचायत विभाजनाच्या ठरावासोबत होतो। आम्ही खूप प्रयत्न केले। आम्हाला 2018ला वेगळा कोणीतरी प्रस्ताव लिहून दिला, वेगळा ठराव देऊन गेला। नंतर 2023ला ठराव घेतला, त्यामध्ये सुद्धा असेच आम्हाला अडचणी आल्या। त्याच्यानंतरही आम्ही असे बऱ्याच दिवसापासून आम्ही हा संघर्ष करत आहोत आणि आज कुठेतरी आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते व लाडके आमदार, कर्तव्यदक्ष आमदार माननीय प्रशांत भाऊ बंब यांच्या प्रयत्नामुळे व लोकांच्या सहकार्यामुळे आम्हाला हे यश आलेलं आहे। त्याबद्दल आम्ही सर्वांचे मनपूर्वक आभार व तसेच आमदार प्रशांत भाऊ बंब यांचे पण अगदी मनापासून धन्यवाद। यापुढील वाटचालीत सुद्धा असंच सहकार्य त्यांनी आम्हाला करावं व जनतेने पण आम्हाला असं सहकार्य करावं ही माझी नम्र विनंती। आपल्यासोबत आहे जोगेश्वरीचे सरपंच। जवळपास यांना 2014 साली ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच झालते आणि त्यांचं कार्य केलं। काय सांगायला संदर्भामध्ये? कारण जवळपास 14 पासून तुम्ही आता हे प्रस्तावासाठी होती विभक्तासाठी। सर्वांना माझा नमस्कार। जोगेश्वरी भक्ती करण्याचं कारण याच्या मागे उद्देश असा होता की जोगेश्वरी ग्रामपंचायतीची लोकसंख्या जवळजवळ 70-80 हजारपर्यंत पोहोचली होते। कारण याच्यामध्ये काय होत होतं, नायगावचा जर सरपंच झाला तर जोगेश्वरी गावामध्ये विकास होत नव्हता आणि जोगेश्वरी गावचा जर सरपंच झाला तर कमलापूरमध्ये या ठिकाणी विकास होत नव्हता। त्याच्यामुळे भक्ती करण्याचं कारण म्हणजे हेच उद्देश होता की जनतेची गैरसोय होती या ठिकाणी होत होती। त्याच्यामुळे आम्ही सगळेजण आमची टीम पूर्ण मोहित दादा असतील, योगेश भाऊ असतील, पाटील साहेब असतील, सुरेश नाना असतील आणि अहोरात्र मेहनत करून ही लढाई आम्ही आज 2014 पासून ते 2014 ते 2025 म्हणजे 11 वर्षे संघर्ष करून आज आम्हाला हे प्रत्यक्ष यश मिळालेलं आहे। याच्यामध्ये गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांत बंब यांचा श्रेयाचा वाटा याच्यामध्ये आहे। तसे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संदीपांजी घुमरे पाटील साहेब यांचंही आम्हाला या ठिकाणी मोलाचं सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे। म्हणून इथून पुढे या ठिकाणी नवीन सरपंच उपसरपंच सन्मान्य नवीन जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। पुढील वाटचालीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। परत खासदार साहेब आमदार साहेब यांचे दोघांच्याही मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक योगेश भाऊ दळवी भाऊ काय सांगाल? कारण तुम्ही जवळपास 10 वर्षापासून संघर्ष करत होता आणि आज त्याला यश आलेलं आहे। जवळपास ग्रुप ग्रामपंचायतचा एवढा मोठा भार होता तो आता कमी होण्याच्या दिसत आहे। काय सांगायला संदर्भात? यामध्ये मी एक सांगेन का जोगेश्वरी ग्रामपंचायतची स्थापना आहे 1965 पासून झालेली आहे आणि ही ग्रामपंचायतची तेव्हा लोकसंख्या कमी होती, पण कालांतराने MIDC वाढल्यामुळं लोकसंख्या इतकी भरभराटीने वाढली की आज ही लोकसंख्या 1 लाखाच्या आसपास आहे आणि एकच सरपंच असल्यामुळं तो 5 गावाला 1 लाख लोकांना हँडल करण्यात पडायचं होतं किंवा कामं कमी होत होते। पण आता ही विभाजन झाल्यामुळं
3 सरपंच, 3 ग्रामसेवक, 3 उपसरपंच आणि बरेचसे असे मेंबर नवीन उदयाला येते. माझं एवढंच म्हणणं आहे की या कामासाठी सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, सर्व लोकांनी, नागरिकांनी ग्रामसभामध्ये जे त्यांनी ठराव घेतला व सगळ्यांनी साथ दिली. तसेच या तालुक्याचे आमदार माननीय प्रशांत बंब यांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आटोदाट प्रयत्न करून प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी, प्रत्येक टायमाला त्यांनी मदत केली. त्यामुळंच आमची जी फाईल आहे ती सक्सेस झाली आणि विभाजन झालं. तसंच या जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांनी सुद्धा या कामासाठी मदत केली. मी हेच सांगू इच्छितो की आता ही जी विभाजन झालेले आहे, कम से कम यामध्ये नायगावमध्ये 11, कमळापूरमध्ये 11, जोगेश्वरीमध्ये 17 असे बरेचसे सदस्य होते आणि यामध्ये नवीन सदस्याला, नवीन नौजवान तरुणांना साथ मिळेल आणि गावाच्या विकासाला वाटचाल मिळेल. एमआयडीसीमध्ये आपण गावं आहे बघतोय, कोणाला पाण्याची अडचण आहे, रोडची अडचण आहे, बरेचसे लोक समस्येपासून अडचणी चालते. पण आता प्रत्येकाचा विकास होईल, प्रत्येकाचं डेव्हलपमेंट होईल आणि चांगले कामं आणि चांगला विकास या गावामध्ये होईल. म्हणून मी सर्व जनताचे व माझ्याबरोबर असलेले सर्व सहकारी असो, आमचे हरिनाना असो, रामचंद्र पाटील असो, दीपक बडे असो, मोहित भैया असो, दत्तू हिवाळे असो, संजय कुर्डले असो, या सर्व सदस्य असो, यांनी सगळ्यांनी आटोताट मेहनत केली आणि हे आज आम्हाला हे फळ मिळालं. खरोखरच आज 15 ऑगस्ट उद्या आहे आणि 15 ऑगस्टच्या टायमाला म्हणजे उद्यापासूनच हे सगळे गाव स्वतंत्र होत आहे आणि सर्व गावांना ही स्वतंत्रच म्हणायला काही हरकत नाही. म्हणून सर्व गावांना शुभेच्छा देतो, सर्व नवतरांना शुभेच्छा देतो. पुढील वाटचालीत ते निवडून येऊन गावाचा विकास करावा ही सर्वांना माझी शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा मी आमदार प्रशांत बंब यांचा धन्यवाद मानतो. त्यांचा आमच्या पाठीशी असाच हात असल्यामुळं आम्ही हे काम करू शकलो. म्हणून आम्ही साहेबाचा शतशः धन्यवाद मानतो आणि सर्व ग्रामस्थांचा धन्यवाद मानतो आणि सर्वांना 15 ऑगस्टची शुभेच्छा. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.